नमस्कार, मी गौरी सारंग पुढारी न्यूजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. महानगरपालिकेच्या निवडणुका आता तोंडावर आल्यात आणि यामध्ये मुंबई महानगरपालिकेवर सगळ्यांचं विशेष लक्ष आहे. सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. राजकीय समीकरणं देखील बरीच बदलली आहेत आणि अशा काळामध्ये शिवसेनेची बाजू खंबीरपणे मांडणाऱ्या तसंच ज्यांनी स्वतः महापौर म्हणून मुंबईचे प्रश्न जवळून हाताळलेले आहेत अशा शिवसेनेच्या आक्रमक नेत्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर आज आपल्यासोबत आहेत. ताई नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र. ताई माझा पहिला प्रश्न, गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेची एक हाती सत्ता राहिली आहे. मात्र आता जर बघितलं तर शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर ही पहिलीच महापालिकेची निवडणूक होतीये. राजकीय समीकरणं सुद्धा बरीच बदलली आहेत आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मुंबई आमचीच हा दावा पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी तुमची शिवसेना किती तयार आहे? आमची शिवसेना 100% तयार आहे. हं, आता कशा पद्धतीने, तर आमच्याकडे जी सिस्टम आहे, मग तो गटप्रमुख असेल, इमारत प्रमुख असेल, जो बूथच्या एका पन्न्यावर काम करतो तो प्रमुख असेल, सगळे आपापल्या प्रमाणे काम करत आहेत. ही जी आज महाराष्ट्रामध्ये बदलणारी समीकरणं, हं, त्याच्यावरही आमची जी कमिटी असते तीही बोलते आहे. हं, त्यामुळे आम्ही मुंबईकरांना जे आम्ही 25 वर्षात, त्यामधली कोविड काळात आणि त्याच्यानंतर प्रशासनाच्या हातात गेल्यानंतरची मुंबई, हं, हे आम्ही दाखवण्याचं काम करतोय. जे काम आम्ही केलं आहे ते अभिमानाने आम्ही सांगतोय. हं, त्यामुळे आम्ही मुंबईकरांच्या सेवेमध्ये कधीही कमी केली नाही, हं, पुढेही करणार नाही. हं, त्यामुळे निवडणूक आम्ही ताकदीने लढतोय. त्याचबरोबर राजसाहेब आता बरोबर आलेच आहेत. हं, ज्या पद्धतीने पहिलं धर्माधर्मांमध्ये फरक केला, मग जातीमध्ये फरक केला, हं. मग आता अमराठी आणि मराठी ह्याच्यात फरक होतोय. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन वॉर्ड लेवलला हं. शाखा प्रमुखापासून ते इमारत प्रमुखापर्यंत सगळेजण आपापल्या परीने काम करतात. ताई तुम्ही सध्या प्रचारासाठी फिरताय, चर्चा करत आहे नागरिकांशी. कसं एकंदरीत वातावरण वाटतंय मुंबईमध्ये? किती जागा मुंबईमध्ये निवडून येतील असं तुम्हाला वाटतं? आमच्याकडे ज्या चर्चा होत आहेत किंवा तुमचे पोल, हं, काही विकत घेतलेले पोल, काही लोकांवर हॅमर करण्यासाठी टाकलेले पोल, हं. तरी सुद्धा मी सांगते की आम्ही सर्व मिळून 130 प्लस होऊ. ताई माझा एक महत्त्वाचा प्रश्न ज्याची चर्चा खरं तर खूप रंगली. शिवसेनेच्या पडत्या काळात खरं तर तुम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत खंबीरपणे उभ्या राहिलेल्या होत्या. पण जेव्हा मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाली त्यामध्ये तुमचं नाव नव्हतं. त्यावेळी नेमकं तुम्हाला काय वाटलं होतं? त्यानंतर तुम्ही मातोश्रीवर गेलात, उद्धव ठाकरेंची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली. नेमकं काय घडलं होतं त्या दरम्यान? तुम्हाला खरंच वेटिंगवर ठेवलं होतं का उद्धव ठाकरेंनी? आणि आता ही जी तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे ती मिळवण्यासाठी तुम्हाला खूप संघर्ष करावा लागलाय असंही बोललं जात आहे. मला लेट नाही झाला. तुमच्या प्रश्नाला मी थेट उत्तर देते. ज्या दिवशी युतीच्या बोलण्या संपल्या आणि आमची 199 वॉर्ड हा शिवसेनेकडे राहणार, त्याच रात्री मला उद्धवजींनी फोन केला की शिवताई तुमचं एबी फॉर्म कधी न्यायला येतं, आता येता का? मी म्हटलं साहेब तुम्ही मला एक कामगिरी दिली आहे, त्या कामगिरीवर मी आहे, मी सकाळी येते. नंतर सकाळी गेल्यानंतर दुसरं काम दिलं साहेबांनी. मी लाग मातोश्रीवरला निघाली. आम्हाला पण सांगतात ना साहेब याच्या गाठी घ्या, त्याच्या भेटी घ्या. त्या कामगिरीवर निघून गेली आणि मला 4 वाजता माझ्या अख्ख्या वरळी विधानसभेला 4 वाजता एबी फॉर्म मिळाले. आम्ही बंगल्यातच होतो, साहेब सगळ्यांना देत होते, बसले होते. एबी फॉर्म घेऊन साहेबांबरोबर फोटो काढायचा होता. त्याच्यासाठी मात्र बंगल्यामध्ये आम्हाला 6:30 झाले. पण फॉर्म द्यायला किंवा
याला उशीर झाला नाही. जी बोलणी चालतात, तर मी पक्षामध्ये जर उपनेती म्हणून काम करते तर तेवढं पक्षाला मी समजून घेतलंच पाहिजे. बर. कारण तो जर वॉर्ड कदाचित मनसेला सोडला असता, आम्हाला परत तिथे पण काम करणं जरुरी होतं. म्हणून तो वेळ झाला, पण तो वेळ जाणून बुजून केलेला नव्हता. बरं. पण ताई, चर्चा तर काही वेगळीच सांगते. तुमच्या उमेदवारीला काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्याचं बोललं जात आहे आणि ज्या मनसेसोबत तुम्ही सध्या युती केलेली आहे त्या मनसेचे सुद्धा काही पदाधिकारी तुमच्या विरोधात होते असं बोललं जात आहे. खरंय का? मनसेचा शाखा अधिकारी मारुती दळवी, त्याला तेच वाटत होतं की मी मनसेला मिळणार आणि मग मी माझ्या बायकोला उभं करणार. त्यामुळे त्याचा उद्रेक मी कुठेही त्याला रिॲक्ट झाली नाही. कारण त्या दुःख काय असतं ते मला माहिती. पण आज तोच मारुती माझ्या बरोबर काम करतोय. ते सगळे पदाधिकारी माझ्याकडे ताई, आई या नजरेने बघून माझ्या सोबत काम करतायत. माझ्या फेरीला 1000 माणसं असतात, बायकाच 500. त्यामुळे नरेटिव्ह पसरवण्यामध्ये काही लोकांना जर मजा येत असेल तर पसरवू दे. आपण काम करतोय कारण शेवटी हे युद्ध आहे. क्षणाला वेळ बदलतात. आम्ही त्या वेळ बदलू नये म्हणून प्रत्येक शिवसैनिक आणि जिथे काम केलंय जे मतदार आहेत त्यांना अप्रोच होतोय. तब्बल 20 वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आलेत. त्यांच्या एकत्र येण्याच्या प्रवासात तुम्ही सुद्धा सोबत होता. तुम्ही नेमक्या किती आशावादी आहात त्यांच्या विजयाबाबत? कारण भाजप म्हणताय की मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार आहे. भाजप काय म्हणतं ते कुठल्या जोरावर म्हणतं ते आपण अख्ख्या देशात पाहिलं. त्यामुळे त्यांना काम करू दे. लोकशाही आहे. ते वाटतील तसे आरोप करतायत. ते वाटतील तसे उद्धवजींना त्यांचा मुंबई अध्यक्ष ज्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला इतक्या घाण शिव्या घातल्या, त्या महानगरपालिकांचे अधिकारी त्यांच्या आई बहीण असं ज्याला म्हणतो ना त्यावरनं शिव्या घातल्या आणि त्या शिव्या ऑलरेडी व्हायरल झाले. आणि उद्धवजींनी एक वाक्य त्यांच्यासाठी अख्ख्या समुदायासाठी नाही, यांनी अख्ख्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी वापरलेली भाषा आणि उद्धवजींनी एकट्या अमित साटमांसाठी वापरलेली भाषेचा काय फरक आहे की नाही? सगळ्याला एका तराजूत तोलायचं. सत्ता बत्ता पैसा वाटेल ते आम्ही करू हे तर चाललंय. किशोरीताई, तुम्ही अमित साटमांचं नाव घेतलं. त्यांनीच टीका केलेली आहे ठाकरे बंधूंच्या युतीवर. एकत्रच यायचं होतं तर याआधी ते एकत्र का आले नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. आम्हाला तुम्हालाही तोच प्रश्न आहे. जर एकनाथ शिंदेना असंच फोडून घ्यायचं होतं उद्धवजी जेव्हा आजारी असताना, मग त्या अधिकाऱ्यांना पळवले. कारण त्यावेळेला तुमच्याकडे ईडी सीबीआय कन्फर्म नव्हती. कोणाला नाही लावला तो. कुठल्या कृपया करून लोकांना फोडताय. तुम्ही राजसाहेबांना प्रश्न विचारताय. तुम्ही तो ठाकरे ब्रँड संपला म्हणता. ते पण त्याच घराण्यातले आहेत. ते पण त्यांचे पंजोबा आजोबा काका याने अख्खा महाराष्ट्र एक प्रबोधन ठाकरेंपासूनच लोकांना वाचवण्यासाठीच केलं ना. आणि त्यांना तुम्ही सांगताय, उद्धवजींना म्हणताय, पण तुम्ही अख्ख्या घराण्यावर बोलताय, बाळासाहेबांचा अपमान करताय. म्हणून एका ठराविक पॉइंटवर अनेक आहेत पॉइंट आले राजसाहेब. घरातली वादळ होती. तुम्हाला काय एवढा त्याची भीती वाटते राजसाहेब एकत्र आले म्हणून? म्हणजे तुमचा डाव होता
की प्रत्येकाला खिंडीत 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 पकडायचं. हम्म. एक तर आमच्याकडे ये, खोके घे आणि गप बस, आणि जर लढशील तर ईडी सीबीआय तर लावूच, आणि तरी हे करशील हम्म. अशी बदनामी करू. अजूनही खरं तर टीका होते की हा प्रीती संगम नाही तर भीती संगम आहे, करप्शन कन्फ्युजनची ही युती आहे, अशाही चर्चा आहेत, असंही बोललं जात आहे विरोधकांकडून. तुम्ही जर म्हणताय की आम्ही भाजप विकासावर बोलणार, हम्म. तिथे तर तुम्ही लोकांना कन्व्हिन्स नाही करू शकत, हम्म. म्हणून तर तुम्ही हे कन्फ्यूज करताय. माझं पण तेच म्हणाय, कन्व्हिन्स नाही करू शकत म्हणून कन्फ्यूज करताय लोकांना. ताई, ठाकरे बंधूंनी जो वचननामा सादर केला त्यावर सुद्धा टीका होतीये. 2017ला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता, त्याचीच कॉपी पेस्ट 2026ला केलंय असं त्यांचं म्हणणं आहे. त्यात काहीही बदल केला नाही असं स्वतः मुख्यमंत्री म्हणतायत. तुम्ही महापौर होता त्या काळामध्ये, तुमच्या कार्यकाळावर सुद्धा यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय. मुख्यमंत्री काही बोलू शकतात. नाही नाही, मुख्यमंत्री काही बोलू शकतात आणि खूप रेटून बोलतात, त्याबद्दल नो डाऊट. खरं बोलतात, ती जनता ठरवेल. परंतु आमचा वचननामा 17ला दिला, तो आम्ही 22 पर्यंत पूर्ण करणार होतो. 17मध्ये जो 19लाच कोविड काळ सुरू झाला, तो 21ला संपला, ऑगस्ट पर्यंत चालू होता. ती चौकट डार्क होते म्हटल्यावर, कामाची चांगली चौकट डार्क होते म्हटल्यावर, तुमचे 22ला ज्याला म्हणतात ना 10 रावणाची, रावण तरी परवडले, त्याच्यापेक्षा भयानक तोंड बाहेर आली. आणि त्या कोविड काळामध्ये सगळ्यात उत्कृष्ट काम करणारी एकमेव जगात मुंबई महानगरपालिका, त्यांच्या आयुक्तांना बदनाम केलं, त्यांच्या कर्मचाऱ्यांना बदनाम केलं, पक्ष म्हणून आम्हाला बदनाम केलं, मुख्यमंत्री म्हणून त्यांना बदनाम केलं उद्धवजींना. ज्या इतर राज्यांच्या परीने किंवा तोडीने मुंबईला WHO सारखा नामांकन मिळालं, इतर देशांनी मुंबई महानगरपालिकेची दखल घेतली, कारण सगळ्यात दाटीवाटीचं शहर हे मुंबई आहे. आणि तरी एवढ्या सगळ्या देशातल्या महानगरपालिकांमध्ये उद्धवजी सलग 3 वर्ष सत्ता तुमची केंद्रात, सत्ता केंद्रात तुमची, पण केंद्रात ना जी नामांकन काढली ती उद्धवजी 1 ते 3 मध्ये 2दा तर पहिल्या नंबरवर आले. मग उद्धवजी खराब होती का? त्यांची कामगिरी खराब होती का? आणि तेवढ्या ह्याच्यात पण कोस्टलचं काम 62% पुढे आणलं. कुठलंही काम बंद नाही ठेवलं, तिथे सिस्टम ठेवली. त्या सिस्टम मध्ये तिथे असलेल्या जे कामगार होते त्यांची चेकअप, त्यांना लसीकरण, हे सगळं आमचं चालू होतं. खाणं पिणं, पोस्टल पुढे नेला आम्ही, अनेक गोष्टी त्यावेळेला पण पुढे नेल्या आणि उद्घाटन तुम्ही केली. खरं ते 22ला पूर्ण पोस्टल होणार होता, आज 26 उजाडलं. झालंय का? ताई, अमित साटम म्हणतायत की 25 वर्षात उद्धव ठाकरे यांनी एकही काम केलं नाहीये, त्यांनी एक तरी काम दाखवावं असं आव्हान दिलंय भाजपानं अमित साटम यांनी. अमित साटमला म्हणावं, तुला आधी नगरसेवक केला, तुला आमदार केला, हेच आमचं लय मोठं काम आहे, बाकीची कामं तुला सांगायची गरजच नाही. पण अशा गोष्टी आहेत का की दाखवण्यासारख्या ज्या केल्यात? कारण आता भाजप आम्ही मुंबईकरांना जी कामं आहेत ती आम्ही मुंबईकरांना सांगू, आम्ही मुंबईकरांना सांगू, आणि मुंबईकर बघतायत. आम्ही कामं मुंबईकरांना सांगू, मुंबईकरांना दाखवू. आणि म्हणूनच आदित्य उद्धव ठाकरे आणि राजसाहेबांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी जे प्रेझेंटेशन दिलेलं आहे, ते प्रेझेंटेशन ऑलरेडी अख्ख्या मुंबईत पोहोचलेलं आहे. आणि ते पोचलंय, तिथे झळ लागली आहे.
ताई, खरं तर हा प्रश्न मुंबईकरांना सुद्धा आहे, कारण तुम्ही आता जे जाहीरनाम्यामध्ये गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्या मागच्या 25 वर्षामध्ये नेमक्या का झाल्या नाहीत असा सवाल मुंबईकरांना सुद्धा पडतोय. मग तुम्ही हा का नाही प्रश्न विचारत? 14 पासून आज 26 पर्यंत आमच्या अकाउंटला 15 करोड येणार होते का 15 लाख, ते का नाही आले? 100 दिवसात गरिबी दूर होणार होते, ती का नाही झाली? महागाई कमी होणार, ती का नाही झाली? हा प्रश्न नाही आहे. आणि आम्ही ज्या पद्धतीने काम केलंय, शाळांमधलं एज्युकेशन असेल, हॉस्पिटलमधले सुधारणा असेल, जे आम्ही बीएसटी 5 किलोमीटरला 5 रुपये, 10 किलोमीटरला 10 रुपये, 15 किलोमीटरला 15 रुपये, 20 किलोमीटरला 20 रुपये, आणि मग पुढे किती किलोमीटर 20 रुपयाच्या वर आम्ही वाढ केली. आम्ही बीएसटीच्या इलेक्ट्रिसिटी मध्ये वाढ केली. या 22 नंतर का वाढ झाली? आणि एकही काम नाही. मग ही धरणं कोणी बांधली? आज पाणी कोण देत आहे तुम्हाला शुद्ध? काही वाटेल ते कुठले मुंबईकर विचारतायत, जे अंधभक्त आहेत ते विचारतायत. कारण त्या अंधभक्तांनी फक्त त्यांच्याच पट्ट्या ठेवल्या आहेत. त्यामुळे आमच्या चांगल्या कामाची पट्टी त्यांना दिसणारच नाही. ताई, तुम्ही इतकी जर कामं केली असतील तर भाजप नेमकं आव्हान का देत आहे तुम्हाला, उद्धव ठाकरेंना, की एकतरी काम दाखवावं म्हणून? तुम्ही असा प्रश्न विचारू शकत नाही मॅडम. असतील म्हणून नाही, आम्ही केलीच आहे. भाजप आमचा विरोधक ताई, आहे, हे आम्ही नाही म्हणतो, सत्तेतला विरोधक आम्ही आहे. नाही म्हणतो. तो असे प्रश्न अमित विचारणारच. साटम यांनी मग पत्रकार आम्ही परिषद जे घेतली प्रश्न होती. विचारतोय, अमित ऐका साटम मॅडम. यांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्यामधून त्यांनी आरोप केलेले आहेत. हा आमचा आरोप नाहीये. मग मी तेच सांगते, जे लोकांना तुम्ही 14 पासून आमिष दाखवली की 100 दिवसात महागाई कमी, 15 लाख प्रत्येकाच्या अकाउंटला, भरपूर, ते अजून का पूर्ण झाले नाही? याचं उत्तर मागताय का कोण? काय झालंय? पत्रकार परिषद देऊन बोलायला काय जात आहे? आरोप. आणि म्हणूनच अमित साटमला का केलं अध्यक्ष? भाजपला माहितीये इतका खाली जाऊन बोलणारा कोण असेल तर तो अमित साटम आहे. सध्या वापरला पाहिजे आणि त्याला वापरतायत. अमित साटम थेट आकडे देत आहेत की उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेमध्ये 3 लाख कोटींचा भ्रष्टाचार केलाय. त्यांनी असं म्हटलंय, थेट आकडे दिलेत त्यांनी. बर बर थेट दिले ना. तुमच्या पंतप्रधानांनी 37,000 काय 70,000 करोडचा घोटाळा झाला हे जेव्हा सांगितले, तर तो आता 70,000 करोड तुमच्या मांडीला मांडी लावून बसलाय उपमुख्यमंत्री. त्याला जबाब विचारताय तुम्ही? तुम्ही विचारताय? तुम्ही आकडे असेच फोडता. 3,000 करोड याचा अर्थ तुम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर, जी मुंबई सतत चालू राहते, स्वच्छ ठेवतात, स्वच्छ पाणी देतात, त्या मुंबईकरांच्या असलेल्या सेवेत हा अधिकाऱ्यांवरती आरोप आहे. आम्ही नेतृत्व करतोय नक्कीच, आणि आम्ही तेही म्हणतोय. तुम्ही आकडे सांगितले, आम्ही तुम्हाला त्याचं उत्तर पण देऊ. पण 70,000 करोडचा जो घोटाळा झाला सिंचन मध्ये, जे पंतप्रधान बोलले, तुमचा दम आहे तो लोकांसमोर आणायचा. किशोरीताई, गेल्या काही काळात महापालिकेच्या कारभारावर आणि तुमच्यावरही विशेषतः आरोप झाले, मोठमोठे आरोप झाले, चौकशी सुद्धा सुरू झाली. यावरून विरोधक अजूनही तुम्हाला धारेवर धरतायत, तुमच्यावर टीका करतायत. बरं, चौकशी सुरू झाली. चौकशीमधून तुमच्याच माध्यमातून जेव्हा मला कोर्टाने त्यांना धारेवर धरलं, ते पण तुम्हीच दाखवलं, सगळ्या चॅनलनी दाखवलं. आता त्यांना आरोप केल्याशिवाय दुसरा पर्याय काय आहे? केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता, तरी तुम्हीच आरोप करणार. आणि आरोप करतायत म्हणून आम्ही डगमगत अजिबात नाही. त्यांच्यावर सुद्धा सगळे आरोप आहेत, त्याची वाच्यता करणार नाही. शिंदेंवर आरोप झालेत, त्यांचे आमदार तुम्हाला पेट्याच्या पेट्या तुम्ही पकडल्यात, त्याच्यावर बोलताय.
तुमचे आमदार महिलांवर अत्याचार करतायत, वाटेल तसे रस्त्यात तर रस्त्यात करतायत, त्याच्यावर बोलताय? कुठे बोलताय? का बोलत नाही? तुम्हाला आता ओट सोट फक्त उद्धव राज एवढंच दिसतंय आणि ते येणार आहे ना उद्धव राज. कोविड काळातील बॉडी बॅग घोटाळ्यावरून तुमच्यावर अनेक आरोप झाले. खरं तर या कठीण काळात अनेक जण असतात ते पक्ष सोडून जातात. ज्यांना इतर पक्षांच्या ऑफर येतात ते पक्ष सोडून जातात. तसं तुमच्यासोबत सुद्धा झालं होतं का? तुम्हाला आली होती का कुठली ऑफर? नाही, मला ऑफर आल्या किंवा नाही आल्या मला काय फरक नाही पडत. मी ठाम होती की जे मी नाही वाईट काम केलंय त्या गोष्टीला मी घाबरणार नाही. मी संविधानाला मानते. माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हा महिलांना जे काही शस्त्र दिले ती मी कायद्याची शस्त्र वापरली आणि कायद्याकडनं मला न्याय घेतला. त्यामुळे माझ्या पक्षाने मला नाव दिलं, माझ्या पक्षाने मला ओळख दिली आणि मी माझ्या बाळासाहेबांना दिलेलं वचन पाळते. त्यामुळे माझ्या कितीतरी जीवावर पण बेतलं होतं. इतकं केलं. दोनच पर्याय माझ्याकडे ठेवले होते. बरं. एक तर तुम्ही आत्महत्या करा किंवा आमच्याकडे या. मी दोन्ही नाही केले. बरं. कारण मी जे काम केलं ते मनापासून केलं. कोणत्या कोणत्या पक्षाने दिली होती ऑफर तुम्हाला येण्यासाठी? नाही, मी मानतच नाही त्याला ऑफर. बरं. मी तेच सांगते. तुम्हाला वाटतं का छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला ऑफर घेऊन काढतायत? नेतायत. कोण देणार ऑफर? सत्तेतलेच लोक देणार ना. बरं. अगदी ज्याचं काहीच नाही त्यालाही घेतायत. त्यामुळे प्रश्न मला त्या ऑफरशी काही देणं घेणं नाही. पण तुम्ही बोलवलं होतं असं म्हणताय ना माझं ताई? एकच म्हणणं आहे. ताई तुमच्यावर जेव्हा हे माझ्यावर आरोप जेव्हा होते, आरोप तुम्ही त्या झाले- कठीण काळात जात नाही, होता नाही, तेव्हा माझ्यावर तुम्हाला जेव्हा बोलवलं आरोप होतं असं तुम्ही झाले- म्हणताय. मग कोणत्या पक्षाने तुम्हाला बोलवलं होतं? नाही मॅडम, तुम्ही माझ्या तोंडात ते टाकू नका. बरं. मी तेच म्हणते. मी कुठल्याच गोष्टीला कधीच इम्पॉर्टन्स दिलं नाही. माझ्यावर आरोप झाले. मी संविधानाची आयुध वापरली. मी बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शतशः ऋणी आहे. आणि ती आयुध नसती तर कदाचित अराजक म्हणून म्हणजे राजाला वाटलं प्रजेला टाक तसं झालं असतं. ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुधांमुळे माझ्या संविधानाच्या जे काही कायदे कानून केले त्याच्यामुळे मी त्याला मानते आणि मी ठाम राहिली. बरं. बरं. मी ठाम आहे. त्याच्यामुळे मला या काही गोष्टीचं कुठलाच आरोप झाले म्हणून मी खचून जात नाहीये. बरं. ताई आरोप करणारे कोण आहेत? माझ्यावर आरोप करणारे कोण आहेत? तर तेच आहेत. त्यांचं काय आहे चारित्र्य तेही बघावं. बरं. ताई, जर महापालिकेमध्ये तुमची सत्ता आली, आता ठाकरे बंधू एकत्र आलेले आहे, तुमची जर सत्ता आली तर मुंबईकरांसाठी असं तुम्ही काय कराल जे गेल्या 25 वर्षामध्ये झालं नाही? जे 4 वर्षात वाटोळं पहिलं करून ठेवलंय ना ते आधी चांगलं पॅचअप करू, नीट करू. आमची जी 92 साली 650 कोटीच्या तुटीत महापालिका होती. काही शहाणे येऊन सांगताय ठेवी अशा नाही ठेवायच्या, ठेवी तशा नाही ठेवायच्या. खरं म्हणजे आज जर तुम्ही सगळ्या महानगरपालिका पाहिल्या तर कोविड काळातलं तर आमचं काम उत्कृष्टच. गेल्या 25 कामाच्यामधले पण उत्कृष्ट. बाकीच्या महापालिकेचा आढावा घ्या. किती कोटींमध्ये लॉस आहेत आणि तिथल्या लोकांना काय देत आहेत. अगदी नागपूर पासून सुरू करा. मग त्याच्यावर पण बोललं पाहिजे. त्यामुळे मला वाटतं मला आता वेळ कमी आहे, मला प्रचाराला जायचंय. हो हो हो. ताई, मी एवढंच सांगेन आपल्या माध्यमातून. शेवटचा प्रश्न, आरोप तुमची प्रत्यारोप सत्ता आली होत तर राहते. किशोरी पेडणेकर यांना पुन्हा महापौर व्हायला आवडेल का? सगळ्या गोष्टी आवडतात परंतु पक्ष आमचा संविधानानेच चालतो. त्यामुळे पक्षप्रमुख जे ठरवतील त्यांना ज्याच्याबद्दल खात्री वाटेल ते देतील.
आणि मी मात्र माझ्या पक्षाचं माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत मी काम करेन. तर या होत्या मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, ज्यांनी अत्यंत रोखठोकपणे आपली भूमिका मांडलेली आहे. तर येत्या निवडणुकीमध्ये पुन्हा मुंबईची सत्ता आमच्या ताब्यात येणार असा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला. तर या विशेष चर्चेसह आपण इथेच थांबतोय. पाहत रहा पुढारी न्यूज.